विद्यार्थी मित्रांनो, UPSC 2026 CSATच्या पेपरमधील लसावी या घटकावर आधारित हा प्रश्न आपण पाहूया, सोडवण्याचा प्रयत्न करूया। एक्स वाय और जेड आगे की ओर क्रमशः 4, 6 और 5 की छलांग लगाते हैं। थोडक्यात काय, एक्स वाय झेड हे तिघ जण आहेत, आगे की ओर म्हणजे पुढच्या दिशेनं एका ठिकाणाहून 4 स्थानाची अनुक्रमे 4 स्थानाची, 6 स्थानाची आणि 5 स्थानाची उडी मारतात। 8 AM पर वे सभी 8 वाजता ते सगळे 199 के निशान पर पहुंचते हैं। यदि वे सभी 9 AM तक 1000 के निशान पर को पार करते हैं तो वे सभी निशान 195 और 1000 के बीच एक ही निशान पर कितनी बार पहुंचेगी। एक ही क्षण पर पहुंचना आवश्यक नहीं। आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला यांच्या उड्या 4, 6 आणि 5 स्थानाच्या आहेत। हे एकत्र येणार म्हणजे ती संख्या 4 न भाग जाणारी, 6 न भाग जाणारी, 5 न भाग जाणारी असणार आहे। आणि 4 न, 6 न आणि 5 न भाग जाणारी संख्या काढायची म्हणजेच आपण लसावी काढतो। आता आपण पहिल्यांदा याचा लसावी काढून घेऊ। लसावी काढण्यासाठीच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक पद्धत आपण असं करूया, ती फक्त आणि फक्त त्याच्या आपण घातांकाच्या स्वरूपात लिहूया। 4 जो आहे तो 2चा घात दुसरा घात आहे। हे 6 जे आहे 2चा पहिला घात गुणिले 3चा पहिला घात आहे। आणि हे जे 5 आहे ते 5 पहिला घात आहे। ज्यावेळेस आपण लसावी काढतो अशा स्वरूपानं, त्यावेळेस आता मला 2 घ्यायचा आहे, तर 2ची जिथं सगळ्यात मोठी पॉवर आहे ते 2 घेतो मी, 2चा दुसरा घात। आता 3 एकच वेळा आलाय त्यामुळे 3चा 1वा घात आणि 5चा 1वा घात यांचा जर गुणाकार केला तर मला मिळतात बघा, याची किंमत होते 4, याची किंमत होते 3 आणि याची किंमत होते 5। म्हणजे थोडक्यात 4 त्रिकोण 12, 12 पंचे 60 हा यांचा लसावी आला। म्हणजे थोडक्यात काय, तर प्रत्येक 60 स्थानाला ते एकत्र येणार आहेत। आता आपल्याला जो प्रश्न विचारलाय तो बघूया, तो ओ सभी 195 और 1000 के बीच एक ही निशान पर कितनी बार पहुंचेंगे। आपण काय करूया, 195 आणि 1000 याच्यामध्ये एकूण अंक किती होतात ते काढूया। त्यासाठी आपण जागा करून घेऊ पहिल्यांदा। म्हणजे यांची या क्रमाने उड्या मारल्यानंतर ते प्रत्येक 60 घराच्या वेळेस एका ठिकाणी येणार आहेत। हे आपलं आता क्लिअर झालेलं आहे। म्हणजे 1000 आणि 195 याच्यामध्ये होतात 805। आता 805ला जर आपण 60 न भागलं म्हणजे 805 येईपर्यंत 60 किती वेळा होणार आहे, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 805ला 60 न भागावं लागेल। 60 एके 60, 60 एके 60 उरले 20, 20च्या पुढे 5 घेतले म्हणजे 205 झाले। 60च्या पाड्यात 205 नाही, परंतु 205 पेक्षा छोटं 180 हे 3 नंबरला आहे। म्हणजे ह्या 60-60चे आपल्याला 13 वेळा गट होतील। कधी, 195 ते 1000च्या दरम्यान। 60-60च्या गटानं विचार केला तर ते 13 वेळा एकत्र येत आहेत। आता आपण इथपर्यंत उत्तर काढलं, आपल्याला प्रश्न समजलाय आणि पर्यायात आपल्याला 13 दिसतंय, म्हणून आपण जर 13 निवडलं तर आपण इथं चुकतोय। का चुकतोय बघा, 195 पासून 1000 पर्यंत किती वेळा ते एका ठिकाणी एका निशाणावर येतील म्हणून विचारले। आपण लसावी काढला, लसावी 60 आला, 60च्या हिशोबानं 60च्या टप्प्यानं आपण 195 पासून 1000 पर्यंत किती वेळा एकत्र आलोय, 13 वेळा एकत्र आलोय। म्हणजे पहिल्यांदा 195 नंतर 60च्या हिशोबाने ते कधी एकत्र आले, 255ला। परंतु गणितामध्ये किंवा या उदाहरणामध्ये आपल्याला आधीच त्यांनी सांगितले ते आधी एकदा 199 वर एकदा एकत्र आले। म्हणजे हे 13 आणि 199 या ठिकाणावर एकदा असे एकूण 14 वेळा ते एकत्र येतील। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे।